कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय? काकू, एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवलीत तुम्ही? एरवी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सांगता तुम्ही नेत्राला, आणि ही इतकी मोठी गोष्ट लपवलीत तुम्ही आमच्यापासून? काकू शांत व्हा, आधी शांत व्हा। मला नीट सांगा, नक्की काय झालंय? हा, बोला। काकू, तुम्ही काही बोललात नाही तर आम्हाला कळणार कसं? तुम्ही काहीतरी बोललात तर किमान काहीतरी मार्ग निघेल ना या सगळ्यातून। नाही नेत्रा, माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता। मी काय करू? तुम्हाला माहितीये ना, ती बाई सतत धमक्या देत असते, तरी तुम्ही असा निर्णय घेतला? नेत्रा, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आता सगळं बदललंय। रुपाली बहिणी म्हणजे विरोचक, जे बोलतो ते सगळं खरं करून दाखवतो, हे माहिती आहे ना तुम्हाला। म्हणून शरण जायचं? हो, मी शरण गेले। काकू, ऐका माझं, अजूनही वेळ गेली नाहीये। नेत्रा, नेत्रा, मी शरण जाऊन तिच्याकडे माझ्या जीवाची भीक मागेन, आणि तिच्या बरोबर राहून तिला विश्वासात घेऊन मी तुम्हाला मदत करेन। म्हणजे तिला दाखवण्यासाठी मी तिच्या बरोबर असेल, पण तिच्या बरोबर असताना मी तुम्हाला मदत करेन, तुम्हाला। इतके दिवस या सगळ्यामध्ये मी तुम्हाला काहीच मदत करू शकले नाही, याचा खूप त्रास होतो नेत्रा। प्लीज नाही म्हणू नकोस नेत्रा, प्लीज। तिने सांगितले ती मला किंवा फाल्गुनीला मारून टाकणार आहे। आपण ना एक काम करूया, आपण ना फाल्गुनीला तिच्या माहेरी पाठवूया, आणि मी शरण जाण्याचं नाटक करेन आणि तुम्हाला मदत करेन, तुम्हाला सगळ्या बातम्या येऊन सांगेन। हा काकू, तुम्ही असलं काहीही करणार नाही आहात। नेत्रा, प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस। मी हे सगळं आपल्या घरातल्यांसाठीच करतेय। विरोचकासाठी आम्ही दोघी पुरेशा आहोत, तुम्हा कुणाचाही जीव आम्ही धोक्यात घालणार नाही। रडे मॅडम, प्लीज प्लीज माझं ऐका। नेत्रा, प्लीज ऐक माझं। तुम्ही ऐका आमचं। आम्ही दोघी आपल्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला काहीही होऊ देणार नाही, आम्ही शब्द देतो तुम्हाला काकू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।